पाहुयात बातम्या विस्तारानं। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी काल अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून विश्वजेतेपदावर आपलं नाव कोरलं। T20मधलं भारताचं हे तिसरं विश्वविजेतेपद ठरलं आहे। काल झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं होतं। मात्र भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी केवळ 7 षटकं आणि 1 चेंडूत 98 धावांची सलामी दिली। अभिषेक शर्मानं केवळ 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं। स्पर्धेतल्या सर्वात वेगवान अर्धशतकाची त्यानं नोंद केली। अभिषेकनं 52 धावा केल्या। त्यानंतर आलेल्या ईशान किशननं संजूसोबत 105 धावांची भागीदारी केली। ईशाननं 25 चेंडूंमध्ये 54 तर संजूनं 46 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या। अखेरच्या षटकात शिवम दुबे यानं केलेल्या फटकेबाजीमुळे निर्धारित 20 षटकात भारतानं 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला। विजयासाठी 256 धावांचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले। सलामीवीर टीम सेफर्टनं 52 तर मिचेल सँटनर यानं 43 धावा केल्या। या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही। भारताच्या वतीनं जसप्रीत बुमराह यानं 4, अक्षर पटेलनं 3 तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। बुमराह याला सामनावीराच्या किताबानं तर संजू सॅमसनला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवलं गेलं। भारतानं T20